नमस्कार, मी नीता देव. बार्शी टुडे युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. आज एक खास मुलाखत आपण घेतोय. डॉक्टर मनोज देशपांडे. खरं तर बार्शीचेच आहेत मनोज देशपांडे आणि त्यांचे वडील नगरपालिकेमध्ये पाणीपुरवठा अभियंता म्हणून कार्यरत होते. आता सध्या ते हयात नाहीयेत, पण त्यांच्या संस्कारामध्ये वाढलेलं एक व्यक्तिमत्व. त्याचप्रमाणे सुलाखी हायस्कूलचं शिशुविहारची शाळा ही एका पूर्ण मोठ्या उंचीपर्यंत ज्यांनी नेली अशा वासंती देशपांडे यांच्याही संस्कारामध्ये वाढलेलं असं व्यक्तिमत्व डॉक्टर मनोज देशपांडे, ज्यांचं कल्पतरू आयुर्वेदिक चिकित्सालय हे युट्यूब चॅनल देखील आहे. तर आज आपण महिलांच्या तक्रारी, महिलांना ज्या काही अडचणी येतात त्यावरती आयुर्वेदामध्ये काय उपचार असतात आणि त्याचप्रमाणे बऱ्याच काही अशा शंका आपल्या असतील त्या सगळ्या आपण विचारून त्या शंकांचं निरसन करणार आहोत. तर नमस्कार. नमस्कार. स्वागत आहे. आणि हे आमचे बंधुराज आहेत. खरं तर एक नवीन ओळख. आणि काय सांगशील, म्हणजे बालपण हे बार्शीतच गेलं आणि बार्शी टू पुणे असा प्रवास झालेला आहे. आता छान तुझं आयुर्वेदाचं मस्त पुण्यासारख्या ठिकाणी महानगरामध्ये छान चालू आहे आणि आता सगळेजण आयुर्वेदाकडे खरं तर वळत आहेत. तर शालेय शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण आणि BMS कसं झाला प्रवास हा? जे काही अगदी टिपिकल आपल्या बार्शीची संस्कृती आहे त्याप्रमाणे अगदी नवीन मराठी, सुलाखी हायस्कूल या पद्धतीनेच नंतर शिवाजी महाविद्यालय हा प्रवास करत करत नंतर मला थोडंसं वैद्यकीय क्षेत्राविषयी म्हणता येईल की 10वी पासून मला जास्त आकर्षण निर्माण होत होतं. आई होती का शिकवायला शिशुविहारला? नाही, आई नव्हती. आम्ही विशेष म्हणजे बालवाडीला मोहोळकर बाईंची शाळा म्हणून एक होती, त्या शाळेमध्ये मी होतो. शिशुविहारमध्ये माझं नाही शिक्षण झालं, म्हणजे याचं किंडर आपलं KGचं शिक्षण जे आहे ते वेगळीकडे झालं. आणि त्यानंतर मग मी वसंतदादा आयुर्वेदिक महाविद्यालय सांगली इथं मला प्रवेश मिळाला होता. आणि त्यानंतर एक तत्व मी बाळगलं होतं की आपली पदवी ज्या विषयामध्ये आहे, आयुर्वेदामध्ये आहे, तर त्याच्याशी आपण प्रामाणिक राहून त्याप्रमाणे आपण व्यवसाय करायचा. आणि याला साथ लाभली ती माझ्या आईवडिलांची. कारण त्यांनी पण मला असं कुठलंही टार्गेट दिलं नाही की तू प्रॅक्टिस सुरू करशील तर लगेच तुझं इतकं इन्कम झालं पाहिजे, असं तुझं हॉस्पिटल झालं पाहिजे. त्यांचं म्हणणं होतं की तू आयुर्वेदाचं शिक्षण घेतलंय तर त्याची तू प्रॅक्टिस कर. त्यामुळं मी डे 1 पासून आयुर्वेदाची प्रॅक्टिस सुरू केली. आणि मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की आयुर्वेदाचं असं पहिलं चिकित्सालय ऑफिशियल जे आहे ते मी सुरू केलं. आणि त्यावेळेस हा पायंडा नव्हता की कोणीही BMS व्यक्तीने यावं आणि शुद्ध आयुर्वेदाची प्रॅक्टिस, ती सुद्धा बार्शीसारख्या म्हणजे निमशहरी किंवा ग्रामीण म्हटलं तरी चालेल अशा भागामध्ये सुरू करावी. हे त्यावेळेस एक मोठं खरं धाडस होतं. परंतु गुरुजनांचा आशीर्वाद आणि आई वडिलांचं त्याला प्रोत्साहन या 2 गोष्टीमुळे मी हा निर्णय घेतला. पण बाबा इंजिनियर, आई शिक्षिका आणि मग तू डॉक्टर, असं काही? हा, खरं नाही. तसं आमच्या घरामध्ये कसं वैद्य परंपरा ही अजिबात नाहीये. म्हणजे मागे कुणी होतं आणि त्या सूत्राच्या आधारे मी पुढे गेलो असं नाही. पण पहिल्यापासून मला बायोलॉजी या विषयामध्ये खूप रस होता आणि त्यामुळं वैद्यकीय क्षेत्र हे मला नेहमी खुणावत असे. आणि त्यामुळे मी त्याच्याकडे ओढला गेलो आणि मग आयुर्वेदाची प्रॅक्टिस सुरू केली. आणि आज बार्शीमध्ये एक डझनापेक्षा जास्त आयुर्वेदिक चिकित्सक हे आपला व्यवसाय करत आहेत. तर तिथं कुठेतरी त्याचं बीजारोपण हे मी केलं याचं मला एक समाधान वाटतं. परंतु पुढे 2008 साली म्हणजे 2005 सालापासून मी पुण्यामध्ये माझी व्हिजिट सुरू केली होती. कारण बरेचसे पेशंट माझे पुणे, मुंबई या भागामध्ये होते. त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही आमच्यासाठी तिथे एक शाखा सुरू करा. म्हणून मी प्रायोगिक तत्वावरती पुण्याला व्हिजिट सुरू केली. 2 वर्ष जवळजवळ आठवड्यात 1 दिवस असं मी जात असे. आणि करता करता पुण्यामध्ये जेव्हा जम जास्त बसला तेव्हा तिथे जास्त स्कोप असल्यामुळे मग पुण्यामध्ये मी प्रॅक्टिस शिफ्ट केली. परंतु अगदी कोविड पॅन्डेमिक पर्यंत बार्शीची व्हिजिट ही मी चालू ठेवली होती. परंतु नंतर या सगळ्या लॉजिस्टिकच्या प्रॉब्लेममुळे मला बार्शीला येणं जमलं नाही. तेव्हापासून ही खंडित झाली. परंतु तोपर्यंत मी बार्शीची व्हिजिट पण अगदी नेटाने चालू ठेवली होती. मधुबन चालू होतं बार्शीमध्ये त्यावेळेला, म्हणजे आता हे डिजिटल किंवा पब्लिसिटी वगैरे करू शकतो आपण, पण त्यावेळेला आयुर्वेदाची माहिती समजावून सांगताना अशा काय अडचणी आल्या? काही पेशंटचे काही अनुभव बार्शीतले अगदी सुरुवातीला?
सुरुवातीला म्हणजे मी पांचभौतिक आणि पंचकर्म चिकित्सा करत असे, परंतु लोकांना आयुर्वेदाची ओळख व्हावी यासाठी आम्ही पहिल्यांदा मोफत काही शिबिरं आयोजित करायचो आणि त्या शिबिरांमध्ये मग लोकांना लक्षात यायचं की आयुर्वेद ही चिकित्सा पद्धती किती प्रभावी आहे. पंचकर्मासारखे काही उपचार आहेत की जे अत्यंत सत्वर परिणाम आपल्याला दाखवू शकतात. अगदी आधुनिक शास्त्रांचे ज्या पद्धतीने प्रयोग असतात त्या पद्धतीने रक्तमोक्षण, बस्ती, विरेचन, वमन यासारख्या चिकित्सेने जेव्हा रुग्णांना झटापट फरक पडायला लागले तेव्हा लोकांचा मग याच्याकडे कल जास्त वाढायला लागला. तर त्या काळामध्ये खूप असे चॅलेंजिंग पेशंट, आता तू विचारलंस म्हणून एक मला आता लगेचच आठवलं की एक मायग्रेनचा त्रास असलेली एक मुलगी होती. त्या मुलीला गेल्या 3 ते 4 वर्षांपासून जवळजवळ हेडेकचा त्रास होता, कशानेही कमी होत नव्हता. तो आमच्याकडं आयुर्वेदिक उपचार घेतले, त्याच्यानंतर ती मुलगी 3 आठवड्याच्या औषधामध्ये ठणठणीत बरी झाली. आणि आश्चर्य म्हणजे ग्रामीण भागातल्या लोकांचा विश्वास कसा असतो. उदगीर मधल्या कुठल्या तरी एका गावामधून ती मुलगी आईवडिलांबरोबर आली होती. तर पुढच्या महिन्यामध्ये त्या माणसानी एक जीप भरून, गाडी भरून फक्त मोजून डोकेदुखीचे सगळे पेशंट गावातले गोळा करून 12-15 पेशंट तो पुढच्या महिन्यामध्ये दवाखान्यात घेऊन आला होता. तर या पद्धतीने रुग्णांचा आपल्यावरती जेव्हा विश्वास बसतो तेव्हा खूप आनंद वाटतो आणि आयुर्वेदासारखं अत्यंत पुरातन परंतु भारतीय शास्त्र हे आज सुद्धा सगळ्या कसोटीवर उतरून अत्यंत अवघड अशा केसेस कशा सोडू शकतं याचं ते एक मूर्तिमंत उदाहरण होतं. आई वडिलांच्या संस्कारात तुम्ही तिघही वाढले. महेश दादाचं वेगळंच करिअर आहे, तुझं वेगळंच आहे, सचिन दादाचं वेगळंच आहे. काय सांगणार, म्हणजे एकूणच कुटुंबाबद्दल काय सांगशील सुरुवातीला? थोरला भाऊ हा आमचा अतिशय खरोखरीच ज्याला म्हणता येईल की आदर्श असा विचारसरणीचा की ज्याच्याकडे बघून आम्ही खूप गोष्टी शिकलो. की तो फार बोलायचा नाही पण त्याच्या वर्तनातून अनेक गोष्टी आम्ही शिकलो की अभ्यास किंवा चिकाटी किंवा स्वप्न आपली पूर्तीसाठी झोकून कसं द्यायचं हे त्याच्याकडे शिकण्यासारखं होतं. म्हणजे तो सांगलीला, माझे बाबा सुद्धा सांगलीच्या वालचंद कॉलेजचे डिग्री होल्डर आहेत. म्हणजे तिथून त्यांनी सिव्हिल इंजिनिअरमध्ये डिप्लोमा केला. त्याच कॉलेजमध्ये महेशनी सुद्धा बीई केलं, नंतर एमटेक दिल्लीला केलं आणि नंतर तो MS करण्यासाठी सुद्धा परदेशी गेला आणि तिथे तो आज दसॉल्ट नावाच्या कंपनीमध्ये तो अतिशय उच्च पदावर तिथं कार्यरत आहे. आपल्याला माहित असेल की राफेल विमानं ज्यांनी बनवली आहेत त्या कंपनीमध्ये तो डायरेक्टर या पदावर तिथं कार्यरत आहे. आणि धाकटा भाऊ माझा सचिन हा पुण्यामध्ये IITM इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रॉलॉजी हवामानशास्त्र विभाग आहे, तिथं तो शास्त्रज्ञ आहे. त्याची पत्नी पण त्याच्याबरोबरच सायंटिस्ट म्हणून तिथे काम करते. माझी पत्नी अपर्णा, ती सुद्धा अहमदनगरची मूळची, ती पण आयुर्वेदाची पदवीधर आहे. आणि आम्ही दोघंही एकत्र पुण्यामध्ये आणि वाकडला 2 ठिकाणी आमचं आयुर्वेदिक चिकित्सालय आहे आणि तिसरी ब्रँच आमची मुंबईला आहे. सोलापूर, साधारण सोलापूर, मुंबई, पुणे, बार्शी आणि सध्या औरंगाबाद अशा नाही, औरंगाबादला नाही, अशा ठिकाणी तुझं हे चालू आहे, प्रवास चालू आहे. तर ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यंत, म्हणजे शहरात सांगावं लागत नाही आयुर्वेदाचं, पण ग्रामीण भागातून सुरुवात केली तर मग साधारण ती मेंटॅलिटी चेंज करता येते का? म्हणजे तुला काय अनुभव आले पेशंटचे? हा, ते सुरुवातीला नक्कीच कठीण गेलं, कारण लोकांमध्ये इंजेक्शन आणि सलाईन अशी लोकांचीच मागणी असते आणि कधी कधी डॉक्टरना सुद्धा त्यांच्या मागणीला बळी पडावं लागतं. परंतु ग्रामीण भागामध्ये हे एक चॅलेंज असतं की तुम्हाला त्यांचे रिसोर्सेस कमी असतात, त्यामुळं कमी शुल्कामध्ये त्यांना लवकर फायदा देणारी अशी चिकित्सा द्यावी लागते. एका आठवड्यामध्ये त्या रुग्णांना काही ना काहीतरी फरक जर दिसला तर ते रुग्ण आपल्याबरोबर पुढे कंटिन्यू राहतात. त्यामुळं अशा पद्धतीची चिकित्सा उपक्रम मी बार्शीमध्ये पहिल्यापासून एक तत्व ठेवलं की रुग्णाला पहिल्या आठवड्यामध्ये काहीतरी फरक पडला पाहिजे. आणि ही जी काही उपाययोजना किंवा हा जो माझा विचार होता हा मला पुण्यामध्ये पण इतका फायद्याचा ठरला, कारण पुण्यातले लोक सगळे सुशिक्षित आहेत, त्यांना माहीत असतं की आयुर्वेदाचा औषधोपचार म्हणजे उशिरा गुण येतात.
परंतु जेव्हा पुण्यामध्ये सुद्धा आम्ही बार्शीसारखेच 8 दिवसांमध्ये रुग्णांना झटापट रिझल्ट देऊ लागलो, तेव्हा ते लोक म्हणजे आश्चर्याने थक्क व्हायचे की आयुर्वेदाचा सुद्धा एवढ्या लवकर गुण येऊ शकतो का. तर हे तत्व मला खरं बार्शीमध्ये शिकवलं किंवा इथल्या लोकांनी शिकवलं. त्यामुळे इथल्या लोकांचा मी खरंच खूप आभारी आहे की त्यांच्यामुळे मला आयुर्वेदामध्ये झटकन उपशय कसा द्यायचा, रिझल्ट कसे द्यायचे याचे एक गाईडलाईन मला बार्शीमध्ये मिळाली. मूळ दुर्लक्ष होतं ते बायकांचं होतं. म्हणजे प्रत्येक जण स्त्री ही आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे एकूणच सगळ्या दृष्टीने दुर्लक्ष करत असते आणि ती फक्त संसारामध्ये आणि आपल्या कर्तव्यामध्ये गुंतलेली असते. तर अशा वेळेला महिलांना पीसीओडीचा त्रास होतो. म्हणजे अगदी आता तरुण मुलींपासून ते म्हाताऱ्या बायकांपर्यंत अगदी पीसीओडीचा त्रास होतो. तर असे आयुर्वेदामध्ये काही उपचार आहेत का, आणि ते किती वयापासून घ्यावेत आणि किती पर्यंत घ्यावेत, त्याला काही लिमिट असतं? कसं आहे की आयुर्वेद हा ऋतुचर्या किंवा रजस्वलाचर्या हे एक आयुर्वेदामध्ये एक वेगळा विषय आहे. आपण जरी सध्या जाहिराती अनेक पाहत असू की उन 4 दिनों में असं म्हणून ज्या जाहिराती येतात आणि असं प्रवृत्त केलं जातं की जणू काही म्हणजे कुठलंच बंधन बाळगायचं काही कारण नाहीये. तर आयुर्वेदाचा दृष्टिकोन हा थोडासा वेगळा आहे. किती नाही म्हटलं तरी स्त्रियांचं शरीर पुरुषांचं शरीर यामध्ये थोडा बदल असतो. तर या गोष्टी लक्षात घेऊन त्या काही कालावधीमध्ये थोडंसं स्लो पेसमध्ये तुमची जीवनशैली जर ठेवली तर बऱ्याच गोष्टींमध्ये सुधारणा होऊ शकते. त्याचप्रमाणे विशेषतः मुलींचं, महिलांचं हे आजकाल अनेक फील्डवर त्यांना लढावं लागतं. म्हणजे केवळ पूर्वी स्त्रीला एक ते एक काम होतं, ते एका दृष्टीने त्यांच्यासाठी सोपं होतं म्हटलं तरी चालेल. परंतु आज घरही सांभाळावं लागतं, सर्व जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागतात, घरच्या लोकांचे रुसवे फुगवे सगळे पाहावे लागतात, त्यांना चांगलं गोड व्यवस्थित खाऊ पिऊ घालावं लागतं, मुलांवर संस्कार करावे लागतात आणि त्याचबरोबर त्यांचं करिअर असेल, जॉब असेल यासाठी सुद्धा त्यांच्या महत्वाकांक्षा बरोबर असतात. यामध्ये स्त्रियांची खूप ओढाताण होते आणि त्याच्यातून त्यांचा हॉर्मोनल बॅलन्स जो आहे हा बिघडतो आणि त्यामुळं मेल डॉमिनंट हॉर्मोन जे असतात टेस्टोस्टेरॉन सारखे ते शरीरात वाढतात आणि जे फिमेल डॉमिनंट हॉर्मोन्स आहेत इस्ट्रोजन वगैरे असतात ते कमी व्हायला लागतात. स्ट्रेस, ताणतणाव यामुळे कॉर्टिसॉल सारखे जे हॉर्मोन्स असतात त्याची पातळी शरीरामध्ये खूप जास्त वाढते आणि कॉर्टिसॉल हे हॉर्मोन जे आहे हे शरीरामध्ये फ्लुइड रिटेन्शन करणं, सूज वाढवणं, वजन वाढवणं, शुगर वाढवणं, इन्शुलिन रेजिस्टन्स क्रिएट करणं, निद्रानाश, चिडचिड, अँझायटी अशा सगळ्या आजारांना कारणीभूत होतं. आणि जेव्हा ही लक्षणं वारंवार व्हायला लागतात, मुली आम्ही विशेषतः शहरांमधल्या मुली बघतो की करिअरसाठी त्या व्यवस्थित वेळेवर खात पीत नाहीत. अनेक मुलींचे जॉब हे परदेशातील घड्याळाशी त्यांचे पॅटर्न असतात कामाचे, त्यामुळे नाईट ड्युटीज असतात. त्यामुळं शरीराचं जे बायोलॉजिकल क्लॉक असतं हे सगळं बिघडायला लागतं आणि हॉर्मोनचा परिणाम, बिघडलेल्या हॉर्मोनचा परिणाम हा स्त्रियांच्या शरीरावर पुरुषांच्या तुलनेने फार झटकन होतो आणि त्यामुळे मग पीसीओडी सारखी लक्षणं पुढे तयार व्हायला लागतात. आणि हा आजार खरोखरी खूप त्रासदायक आहे. परंतु केवळ आयुर्वेदिक औषधांनी सुद्धा हा आजार पूर्ण जाणार नाही जर तुम्ही जीवनशैलीमध्ये बदल केले नाहीत तर. त्यामुळे जीवनशैलीतले बदल, व्यवस्थित वजन असणं, आहार व्यवस्थित असणं, ताणतणाव नियंत्रण करणं आणि त्याबरोबर आयुर्वेदाचे उपचार जर घेतले तर नक्की आपण या आजारावरती विजय मिळवू शकतो आणि पुढं मग मॅरेज होणं किंवा फर्टिलिटीचे इश्यू येणं या सगळ्या गोष्टींपासून आपली सुटका होऊ शकते. तसंच मेनोपॉजचा पण त्रास होतो. मेनोपॉज मध्ये डिप्रेशन येतं, चिडचिड वाढते. बरं, ते कारण घरात सांगता येत नाही. अशा वेळेला काय नेमकं कसे उपचार घ्यावेत आणि घ्यावेत का? म्हणजे आता नाही, खरंय ऑपरेशन करा किंवा गर्भाशयाला गाठ आलेली आहे, सूज आलेली आहे, तर अशा ह्याच्याने पेशंट घाबरून. मेनोपॉझल एज मध्ये ह्या 2-3 गोष्टी घडतात की कधी कधी अत्यार्तव म्हणजे जास्त हेवी ब्लिडिंग होणं पिरियड जाताना ह्या गोष्टी दिसून येतात. त्याच वेळेस कधी कधी ऍक्सिडेंटल फाइंडिंग म्हणून फायब्रॉइड सापडतात. परंतु जर ही लक्षणं मॅनेजेबल असतील तर प्रत्येक वेळेस फायब्रॉइडचं ऑपरेशन करणं किंवा पिशवी काढून टाकणं हे अजिबात गरजेचं नाही. आमच्याकडे अशा डझनावारी शेकडो केसेस व्यवस्थित झालेल्या आहेत की ज्यांच्यामध्ये अत्यार्तव हे लक्षण होतं आणि त्यांना कुठून ना कुठून तरी हिस्टेरेक्टॉमी किंवा पिशवी काढून टाकण्याचा सल्ला दिला होता. परंतु आयुर्वेदिक औषधं
याच्यामुळे आतापर्यंत डझनावरी स्त्रियांच्या सर्जरीज या आम्ही वाचू शकलेलो आहे. हे मी अगदी तुम्हाला नम्रपणे अभिमानाने तितकंच सांगू शकतो की आयुर्वेदामध्ये अशी औषध योजना आहे की ही जी मेनोपॉजच्या वेळेस जो हॉर्मोनल इम्बॅलन्स झालेला असतो हा दुरुस्त करणं, याच्यासाठी आयुर्वेदामध्ये जांभूळ बीज आहे, चंद्रप्रभा आहे, त्रिवंग भस्म आहे, अशी पद्मकाष्ठ आहे, अशा एका मोठ्या औषधांची रेंज आहे. अनेक पद्धतीचे काढे आहेत, काही पंचकर्म उपचार आहेत. हे व्यक्ती सापेक्ष आपण करतो की त्या व्यक्तीची प्रकृती कशी आहे, लक्षणं कशी आहेत, त्यानुसार जर ते औषधोपचार केले तर हे मेनोपॉजच्या रिलेटेडचे प्रॉब्लेम दुरुस्त होतात. आणि मेनोपॉजचे जे प्रॉब्लेम असतात हे खरोखरीच स्त्रियांमध्ये 2-2, 3-3 वर्ष त्यांना त्रास देतात. म्हणजे इकडे बाहेर कडाक्याची थंडी पडली आणि इथं त्या स्त्रीला फॅनच्या खाली उभं राहावं लागतं आणि कधी कधी त्याच्या उलटी लक्षणं पण होतात. म्हणजे अगदी टोटली अनप्रेडिक्टेबल, अगदी विरुद्ध अशी वाटणारी लक्षणं ही मेनोपॉजल एजमध्ये होत असतात. तर त्यामध्ये बस्ती ही चिकित्सा आणि शिरोधारा ही चिकित्सा जर केली तर त्याच्यामुळे मनस्थिती जी बिघडलेली असते ती व्यवस्थित होते, हार्मोनल इम्बॅलन्स पण व्यवस्थित होतो. जेव्हा आपण शिरोधारा करतो, शिरोधारावरती अनेक जगातल्या युनिव्हर्सिटीजमध्ये संशोधन झालेलं आहे की जेव्हा ही तेलाची धार कपाळावरती सोडली जाते तेव्हा मेंदूमध्ये काही चांगली हॉर्मोन्स जास्त प्रमाणात तयार होतात आणि जी नकारात्मक हॉर्मोन असतात ती कमी होतात. त्यामुळं जी मेनोपॉजल जी सिम्पटम्स असतात, विशेषतः हॉट फ्लशेस ज्याला आपण म्हणतो, ती लक्षणं मोठ्या प्रमाणावर कमी व्हायला लागतात. झोपेची क्वालिटी सुधारते आणि बस्तीसारख्या चिकित्सामुळे वातदोषाचं संतुलन होतं आणि त्यामुळं मेनोपॉजल सिम्पटम्स ही बऱ्यापैकी आपण रिड्यूस करू शकतो. नक्की. पंचकर्माचे काय काय फायदे आहेत आणि ते सगळ्यांनी करावेत का वर्षातून एकदा तरी? पंचकर्म म्हणजे कसं की आमचे गुरुवर्य प्रता जोशी धुळ्याचे, ज्यांना पंचकर्म महर्षी म्हटलं जातं, तर ते या बाबतीत एक उपमा द्यायचे की आपण घरचा कचरा रोज काढत असतो, बरोबर आहे. आपल्याला वाटतं आपलं घर स्वच्छ झालं, पण जेव्हा दिवाळी येते, नवरात्र येतं, तेव्हा आपण सगळं फर्निचर पुढे घेतो, कचरा काढतो आणि आपल्याला आश्चर्य वाटतं की अरे रोज मी घर झाडतोय तरी कोपऱ्या कोपऱ्यातून एवढा कचरा निघतो कसा. तर लोक विचारतात की आम्हाला पोट साफ होतं, युरिन व्यवस्थित होते, बायका म्हणतात पिरियड व्यवस्थित आहे, मग शरीर शुद्धीची गरज काय आहे. तर हे जे वेगवेगळ्या टिश्यूंमध्ये, वेगवेगळ्या सेल्युलर लेव्हलमध्ये जे आपले टॉक्झिन्स असतात की जे शरीर आपलं बाहेर टाकू शकत नाही, तर हे टाकण्यासाठी मदत करणारं एक तंत्र आपल्या आयुर्वेदातल्या ऋषीमुनींनी विकसित केलं की त्यांना माहिती की हे रोजचं हे पोट स्वच्छ होऊनही आपल्या शरीरामध्ये अनेक फ्री रॅडिकल्स, ज्याला आता आधुनिक संशोधनामध्ये फ्री रॅडिकल्स म्हणतात, ते त्या लोकांना तेव्हा कळलं होतं. त्यांनी त्याचं नाव आमदोष दिलं असेल किंवा संचित दोष किंवा धात्वाग्नी मांद्य असं त्याला नाव दिलं असेल, परंतु हा साचलेला शरीरातला कचरा जो आहे हा अतिशय सायंटिफिक वेनी शरीराच्या बाहेर काढला जातो. त्याच्यामध्ये मग ही इंड्यूस केलेली वॉमिटिंगची ट्रीटमेंट, ज्याला वमन म्हणतात, किंवा डिसेंट्रीची लूज मोशनची ट्रीटमेंट आहे, त्याला विरेचन म्हणतात, किंवा एनिमा म्हणजे गुदद्वाराच्या वाटे वेगवेगळ्या पद्धतीच्या औषधांचे काढे, तेल, मध, सैंधव असे संयोग करून ते आत पास करणे, नाकामध्ये काही ड्रॉप्स टाकणे, किंवा अशुद्ध रक्त हे शिरेतून डिस्पोजेबल सिरिंजनी बाहेर काढणं किंवा जळवांच्या मदतीने बाहेर काढणं, अशी 5 प्रधान कर्म आहेत ही शरीरामध्ये डिटॉक्सिफिकेशन करत असतात. आणि असा खरोखरीच आमचा अनुभव आहे की जे लोक नियमित पंचकर्म करून घेतात त्या लोकांना कुठलेही गंभीर आजार हे भविष्यामध्ये नक्की होत नाहीत. आणि आपल्याला निरामय शतायुषी आयुष्य जर जगायचं असेल तर प्रत्येकाने पंचकर्म हे वैद्यांच्या सल्ल्याने जरूर करून घ्यावं. त्याचे आपल्याला फायदे डेफिनेटली शारीरिक, मानसिक सगळे फायदे त्याचे झालेले आपल्याला दिसतात. प्रेग्नन्सीमध्ये अगदी 9 महिने गर्भसंस्कार व्हावा असं आयुर्वेदामध्ये जास्त सांगितलेलं आहे. त्याचा परिणाम हा खरंच चांगला होतो का? आणि आयुर्वेदामध्ये 9 महिने पूर्णपणे काळजी घ्यावी अशी काही औषधं आहेत? याच्या बाबतीत मी तुला असं सांगेन की मी सगळ्याच आपले जे श्रोते आहेत त्यांना एक पुस्तक रिकमेंड करेन की बायोलॉजी ऑफ बिलीफ नावाचं एक डॉक्टर लिप्टन ब्रूस यांचं एक पुस्तक आहे, ते सगळ्यांनी जरूर वाचा. ते एक सेल बायोलॉजिस्ट म्हणून प्रसिद्ध एक व्यक्तिमत्व आहे, त्यांनी लिहिलेलं ते पुस्तक आहे. तर त्यामध्ये त्यांनी केलेलं एक स्टेटमेंट आहे की ते म्हणतात की पॅरेंट्स जे आहेत हे आपल्या मुलाचे म्हणजे पूर्ण जसं कर्तृत्व मुलाचं ठरणं याच्या मागे पॅरेंट्सचा फार मोठा रोल आहे. म्हणजे पॅरेंट्स आर जेनेटिक इंजिनियर्स ऑफ देअर किड्स असं ते म्हणतात की
आणि पॅरेंट्स म्हणजे आपण जे म्हणतो की अभिमन्यू पोटामध्ये होता तेव्हापासून त्यांनी काही गोष्टी ऐकल्या. आपल्याला हे अतिरंजित वाटतं, परंतु शास्त्र आता हे सिद्ध करत आहे. जेव्हा 3D 4D टेक्नॉलॉजी जेव्हा सोनोग्राफीची येते तेव्हा आपण पाहतो की आईने केलेल्या छोट्या छोट्या गोष्टी, कृती, आईने केलेले छोटे छोटे विचार, तिच्या भावनांमध्ये झालेले चढ उतार, या प्रत्येक गोष्टीचा बाळावरती परिणाम होत असतो. त्यामुळे त्या काळामध्ये आईने अत्यंत पॉझिटिव्ह असणं आणि एखाद्या गर्भिणी माता असते तिला अतिशय सपोर्टिव्ह ॲटमॉस्फिअर असणं हे फार महत्वाचं आहे तुम्हाला जर चांगली पिढी तयार करायची असेल. कारण आईच्या याच्यामध्ये रक्तामध्ये थोडी जरी कॉर्टिसॉलची पातळी वाढली की जी अँझायटी, चिडचिडेपणा, डिप्रेशनमुळे वाढते, तर ते कॉर्टिसॉल नावाचं घातक हार्मोन प्लॅसेंटामधून म्हणजे जी वार म्हणतो आपण त्याच्यातून बाळाच्या रक्तातून ते बाळाच्या मेंदूपर्यंत जातं. आणि बाळाचा मेंदू जेव्हा विकसित होत असतो तेव्हा तो मेंदू विकसित व्हायच्या ऐवजी श्रिंक होतो. तुम्ही विचार करा की तुमच्या केवळ चुकीच्या वागण्यामुळे, ताणतणावामुळे होणारी जी पिढी आहे त्याच्यावरती परिणाम प्रतिकूल होत असतात. तर गर्भसंस्कार ही वादातीत गोष्ट आहे की गर्भसंस्कार हे जर केले तर त्याचा फायदा हा मुलांना डेफिनेटली तुमच्या पिढीमध्ये दिसतो. आमच्याकडे आतापर्यंत अनेक कपल्सनी गर्भसंस्कार केलेत. आयुर्वेद हा नेहमी सांगतो की प्रेग्नन्सी ही कधीही ऍक्सिडेंटल होऊ नये. म्हणजे प्रेग्नन्सी होताना माता पिता ज्यांनी असतात त्यांनी अतिशय नियोजनपूर्वक जर प्रेग्नन्सी ठेवली, त्याच्यामध्ये आयुर्वेदाने पूरक कालावधी पण सांगितलेला आहे, त्याच्या आधीचे काही विधी सांगितलेले आहेत, ते करून अत्यंत प्रसन्न चित्ताने जेव्हा गर्भस्थापना होत असते तेव्हा त्या गर्भावरती ते परिणाम पॉझिटिव्ह होतात आणि त्यातूनच उत्तम गर्भ तयार होणे. मग म्हणूनच म्हणतो आम्ही नेहमी सांगतो की केवळ विटॅमिनच्या गोळ्या, आयर्नच्या गोळ्या, ब्लड प्रेशर पाहणं, सोनोग्राफी करणं याच्यानी अँटीनेटल केअर पूर्ण होत नाही. तर त्याच्याशी तुम्ही आईचं स्वभाव, वागणं, बोलणं, आपल्याकडे जे म्हणतात वेगवेगळे जे संस्कार आहेत, डोहाळ जेवण करतात, आईला ही गोष्ट खाऊ घालणं, याच्या मागे खरोखरीच शास्त्रीय काहीतरी त्याच्या मागे बैठक असल्याखेरीज या गोष्टी निर्माण झालेल्या नाहीयेत. किंवा आपण म्हणतो की आईनी काही संस्कारक्षम अशी पुस्तकं ऐकावी, गाणी ऐकावी किंवा त्या गोष्टी बोलाव्यात आणि त्याची जी व्हायब्रेशन्स असतात त्या व्हायब्रेशन्सचा बाळावरच्या वाढीवरती नक्की परिणाम होत असतो. त्यामुळे गर्भसंस्कार ही वादातीत शास्त्रीय गोष्ट आहे ही मी नक्की तुला सांगू शकतो. पूर्वीपासूनच आपण दिवाळीमध्ये अभ्यंग स्नान करतो. अभ्यंग स्नानाला आयुर्वेदामध्ये खरं तर जास्त महत्व आहे. तर काय सांगशील अभ्यंग स्नान आणि मडबाथ याविषयी काय सांगशील? सगळ्या तक्रारी आता स्किनच्या रिलेटेड आहेत, बायकांच्या तर स्पेशली आणि केसांच्या, तर याच्याने काही फायदे होतात का? अभ्यंगम आचरेत नित्यम हा आयुर्वेदाचा आदेशच आहे. आयुर्वेद असं सांगतो की नित्य करण्याची गोष्ट आहे. म्हणजे जसं आपण नित्य आहार घेतो, रोज आंघोळ करतो, तसंच आयुर्वेद सांगतो की रोज अभ्यंग जर केलं तर तुम्हाला शतायुषी निरामय आयुष्य लाभू शकतं. आणि कारण काय तर अभ्यंग कुठं करतो आपण? त्वचेवर. त्वचा ही कुठल्या दोषाच्या आधिपत्याखाली येते? वात दोषाच्या खाली. आणि वात दोष हा तिन्ही दोषामध्ये सगळ्यात डॉमिनंट दोष आहे. कारण म्हणतात की कफ पंगू पित्तम पंगू पंगवो मलधातवाहा वायुना यत्र गच्छन्ति तत्र गच्छन्ति मेघवत. म्हणजे वात दोष आहे हा सगळ्या शरीराला फिरवत असतो इकडे तिकडे. त्यामुळे या वात दोषाला जेव्हा तुम्ही नियंत्रित करता तेव्हा बाकीचे दोष आपोआप नियंत्रणात राहतात. आणि स्किन हे शरीरामध्ये तेल आपण फक्त लावत नाही तर ते तेल आतमध्ये मुरत असतं आणि ते प्रत्येक टिश्यूचं पोषण करतं आणि त्यामुळं आपले स्नायू पुष्ट होतात, सांधे पुष्ट होतात. डोक्याला आपण जेव्हा तेल लावतो तेव्हा आपला मज्जाधातू चांगला राहतो. त्याचप्रमाणे तळपायाला मालिश आपण करतो तेव्हा रक्तवाहिन्यांचं आरोग्य चांगलं राहतं. त्या असे असंख्य फायदे हे अभ्यंगाचे आहेत. तर मी तुम्हाला एक मध्यम मार्ग सांगतो की तुम्ही म्हणाल की रोज आम्ही 15-15 मिनिट, 20 मिनिट, अर्धा तास कुठं अभ्यंग करत बसणार. तर त्याच्या मागे आपण एक थोडा सुवर्ण मध्य साधू शकतो की रोज आपण फक्त एक हात, ठीक आहे, आज एका हाताला तेल लावायला तुम्हाला 1 मिनिटापेक्षा वेळ नाही लागणार. साधं खोबरेल तेल वापरा, थंडीचे सीझन असेल तर तिळाचं तेल वापरा. ते तेल किंचित कोमट करून तुम्ही मालिश करा, जिरवा शरीरामध्ये. दुसऱ्या हाताला लावा, नंतर एक पाय घ्या, नंतर दुसरा पाय घ्या, मग पाठ घ्या, डोकं घ्या. असं करता करता आठवड्यामध्ये तुमचं पूर्ण शरीर हे अभ्यंगाच्या परिणामाखाली येईल आणि तुम्हाला त्याचे फायदे नक्की मिळायला सुरुवात होईल. तर अभ्यंग ही गोष्ट ही फक्त दिवाळीत करण्याची नाही. आपल्याकडे बाळंतिणीला किंवा डिलिव्हरी झाल्यानंतर हे जे अभ्यंग करतो याच्या मागे फार मोठं आयुर्वेदाची शास्त्रीय बैठक आहे.
आता सगळ्यात म्हणजे पेशंटना घाबरवणारा आजार म्हणजे कॅन्सर. महिलांमध्ये तर तो जास्त जाणवतो आणि त्याचे सिम्पटम्स कळत नाही. तर आयुर्वेदामध्येही असे कॅन्सरला रिलेटेड काही औषधं असतात का आणि ते घेणं गरजेचं आहे का? कसं आहे की कॅन्सर ही गोष्ट म्हणजे काय आपल्याला माहिती की शरीरामध्ये जेव्हा अनियंत्रित स्वरूपामध्ये पेशी तयार व्हायला लागतात त्याला आपण कॅन्सर म्हणतो. आणि ह्या अनियंत्रित पेशी कुठेतरी ठाण मांडून बसतात आणि तिथं ते ट्युमर तयार होतं आणि मग आपण म्हणतो की हा स्तनाचा कर्करोग, हा यकृताचा कर्करोग, हा हाडाचा कर्करोग. या पेशी जिथं ठाण मांडून बसतात त्याचा तो कॅन्सर तयार होतो. तर सगळ्यांना ही गोष्ट वाचनातून माहीत असेल की आपल्या शरीरामध्ये अशा खोडकर पेशी रोज शेकड्याने आपल्या शरीरामध्ये तयार होत असतात. आणि शरीरामध्ये एक यंत्रणा पण निसर्गाने दिलेली आहे की ह्या अनियंत्रित कुठलेही नियम न पाळणाऱ्या ज्या पेशी आहेत त्यांना डिस्ट्रॉय करणं, त्यांना खाऊन टाकणं, हे काम करणारी पण एक शरीरामध्ये यंत्रणा असते. त्यामध्ये अतिशय वाकबगार पेशी असतात, त्या म्हणजे NK सेल्स, नॅचरल किलर सेल्स म्हणतात. या सेल्स अशा कॅन्सर पेशी हुडकून हुडकून त्यांना नष्ट करत असतात. म्हणजे थोडक्यात आपली इम्युन सिस्टीम जोपर्यंत तरतरीत आहे, व्यवस्थित आहे, ऍक्टिव्ह आहे, तोपर्यंत आपल्या शरीरामध्ये या पेशी अनियंत्रित स्वरूपामध्ये वाढत नाहीत. जरी निर्माण झाल्या ते शरीराकडून त्या डिस्ट्रॉय केल्या जातात. म्हणजे थोडक्यात जेव्हा इम्युनिटी कॉम्प्रोमाइज होते तेव्हा शरीरामध्ये काही म्युटेशन्स होतात जीन्समध्ये आणि मोठ्या प्रमाणावरती पेशी तयार व्हायला लागतात. तर आयुर्वेदामध्ये इम्युनिटी वाढवण्यासाठी खूप उपचार आहेत. त्यामुळं 2 पद्धतीने आपण आयुर्वेदामध्ये कॅन्सरच्या बाबतीत बघू शकतो. अनेक रुग्ण जे असतात की जे केमोथेरपी सारख्या, रेडिएशन सारख्या उपचारांना तयार नसतात, तर त्या रुग्णांना सुद्धा आम्ही आयुर्वेदाचे उपचार दिलेले आहेत. आणि त्यातले बरेचसे रुग्ण आता 7-7 वर्ष, 8-8, 10-10 वर्ष झालेली आहेत, त्यांना पुन्हा कॅन्सरचा रिकरन्स झालेला नाहीये. तरीही कॅन्सरच्या बाबतीमध्ये कोणीही दावा करू शकत नाहीये, कारण हा अतिशय एक चमत्कारिक अशा पद्धतीचा आजार आहे. तर त्यामध्ये आपण इम्युनिटी वाढवणं किंवा दुसरा एक अप्रोच असा ठेवता येतो की काही पेशंट हे केमोथेरपी, रेडिएशन घेऊन येतात, परंतु केमोथेरपीमुळे जशा कॅन्सरच्या पेशी नष्ट होतात तशा काही निरोगी पेशी पण नष्ट होत असतात. त्यामुळे शरीरामध्ये थकवा येणं, केस जाणं, रक्तक्षय निर्माण होणं, कॉन्स्टिपेशन होणं, झोप न येणं, असे असंख्य प्रकारचे साईड इफेक्ट होत असतात. तर ते आयुर्वेदिक औषधांनी डेफिनेटली आपण काउंटरॅक्ट करू शकतो आणि या पद्धतीने त्याच्या ट्रीटमेंटला आपण मदत करू शकतो. आणखी काही तुम्हाला शंका असतील तर कल्पतरू आयुर्वेद चिकित्सालय असं डॉक्टर मनोज देशपांडे यांचं YouTube चॅनल आहे. त्याच्यावरती तुम्ही वेगवेगळ्या शंका विचारू शकता, प्रश्न कमेंटमध्ये टाकू शकता आणि विचारू शकता. शेवटचा प्रश्न म्हणजे की स्किनच्या आणि केसांच्या रिलेटेड असं डेली स्त्रियांच्या आत्मीयतेचा विषय, सगळ्यात आवडती विषय आहे तो खरं तर, की वेगवेगळ्या ऍडव्हर्टाईज बघतो, स्क्रीन लावतो, पण गोरं तर होणं शक्य नाही. पण आयुर्वेदामध्ये असं रोजचं काय करावं आणि केस गळतीसाठी काय त्याला उपाय आहे? तर कसं आहे की आपण म्हणतो ना की आपलं दिसणं हे आपल्या मुख्यतः आरोग्यावर, म्हणजे आपलं शरीर काय, आपली त्वचा काय, ही आपल्या आरोग्याचा आरसाच असते. त्यामुळं आपण कृत्रिम पद्धतीने जर बाहेर प्रसाधनांचा वापर केला तर तात्पुरता त्याचा फायदा होईल, परंतु जेव्हा आपण ह्या बेसिक ज्या गोष्टी असतात की चांगली भूक लागणं, अन्न चांगलं पचणं, पोट व्यवस्थित साफ होणं, स्त्रियांच्या बाबतीमध्ये मेन्स्ट्रुअल कुठल्याही कंप्लेंट नसणं, छान 6 ते 7 तासांची गाढ झोप असणं, व्यवस्थित आठवड्यामधले 5 ते 6 दिवस व्यायाम करणं, ह्या ज्या बेसिक गोष्टी असतात ह्या जर आपण व्यवस्थित सांभाळल्या तर खरोखरीच आपल्याला त्वचेच्या आणि केसांच्यासाठी औषधं घ्यायची गरज लागत नाही. आहार हा तुमचा संतुलित पाहिजे, कारण वी आर व्हॉट वी ईट असं म्हटलं जातं की जे आपण खातो तसं आपण बनत असतो. त्यामुळे आपल्या आहारामध्ये सगळं सर्वांगीण जे सगळे घटक आहेत ते येत आहेत का हे आपण पाहणं गरजेचं आहे. आणि आजकाल विशेषतः तरुण पिढी जी आहे, यंग जनरेशन आहे, ही सगळी फास्ट फूड, जंक फूड किंवा झोप नीट न घेणं, वेळोवेळी खाणं पिणं, ताणतणाव, या सगळ्यांमुळे त्यांचं शरीरामध्ये खूप टॉक्झिन्स तयार होतात, फ्री रॅडिकल्स तयार होतात आणि त्याचा परिणाम आपल्या त्वचेवरती, केसांवरती होतो. त्यामुळे केसांना व्यवस्थित आपल्या प्रकृतीनुरूप एखादं आयुर्वेदिक सिद्ध तेल नियमित लावणं, शिरोभ्यंग यासारखी ट्रीटमेंट करणं, पादाभ्यंग यासारखी ट्रीटमेंट करणं, आणि आयुर्वेदामध्ये वेगवेगळ्या व्यक्तींच्या प्रकृतीनुरूप काही वेगवेगळे लेप दिलेले आहेत. हे लेप आपलं एक्सफोलिएशन म्हणजे वरची डेड स्किन काढणं
आणि पिगमेंटेशन कमी करणं, यासाठी तुम्हाला ज्येष्ठमध असेल, लोध्रा असेल, त्रिफळा आहे, हळद आहे, दारू हळद आहे, अर्जुन साल आहे, अजून म्हटलं तर जायफळ आहे. अशी वेगवेगळ्या औषधांची एक मोठी रेंज आहे. परंतु सब घोडे 12% या रूलनी किंवा या नियमाने आपल्याला पाहता येत नाही. त्या व्यक्तीची प्रकृती, त्याची इतर लक्षणं ही बघून आपल्याला वेगवेगळे लेप आपण सुचवतो आणि त्याच्याने त्वचेच्या अनेक विकारांवर आपण अगदी चांगला आयुर्वेदाच्या मदतीने विजय मिळवू शकतो. छान माहिती सांगितली. असं म्हणतात म्हणजे शरीर माध्यम खलु धर्म साधनम. करेक्ट. अशा पद्धतीने आपलं शरीर हीच आपली संपत्ती आहे असं मानून आपण शरीराकडे, आपल्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. डॉक्टर मनोज देशपांडे यांच्याकडून बरंचसं आपल्याला शिकण्यासारखं मिळालेलं आहे. पुण्यात त्यांचं आयुर्वेदिक क्लिनिक आहे. तर नक्कीच काही अशा शंका असतील तुमच्याकडे आणि जर मोठे आजार कुठले झाले असतील तर त्याला नक्कीच आयुर्वेद हे सप्लिमेंट म्हणून नक्की घ्या. आणि धन्यवाद. खूप छान. मला ही अगदी उत्स्फूर्त मुलाखत आवडली. खरं पाहता आपण कुठलीही तयारी केली नाही. आज सकाळी ठरलं आणि लगेचच आपण आज मुलाखतीसाठी कुठल्याही चर्चेविना आणि कुठल्याही कट विना, म्हणजे कुठलाही ब्रेक न घेता आज नॉनस्टॉप आपण, आणि तू सुद्धा प्रश्न अतिशय लोकांच्या आत्मीयतेचे, लोकांना जे ज्वलंत आपण प्रश्न म्हणू असे मोजके प्रश्न तू निवडले आणि माझ्या परीने मी त्याला उत्तर द्यायचा प्रयत्न केला. मला तुझ्या चॅनलवर याची संधी दिली त्याबद्दल तुझेही विशेष आभार. धन्यवाद.